कोण एक गेला जी, कोण एक गेला ऐकून झाला संताप, ऐकून झाला संताप, शुभांच कोप स्फूर्ती आपोआप ब्रीद अन मातृ आज्ञेची जोड, ब्रीद अन मातृ आज्ञेची जोड मिळता म्हणे मोडी ना मी खोड, उदय भाण्याचा करीन बी मोड जी, उदय भाण्याचा करीन बी मोड जी 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 फौजेची करीतो तयारी. जिजाबाईंना सांगितलं की कोंढाण्यावरनं हिरवणीशान आमच्या भगव्याला हिणवतोय, ते हिरवणीशान उतरलं पाहिजे. आई आपल्या लेकराला सांगते, आपली लेकरं आईचं किती ऐकतात आत्ताच्या काळची, पण शिवाजी महाराजांचं तसं नव्हतं. आईनं सांगितलं की लगेच फौजेची करीत गडावरी ऐका पडत होरी, त्याच दिवशी अक्षत देण्याला लग्नाचे तांदूळ देण्याला तानाजी सुभेदार आला जी 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 जी. तानाजी आपल्या मुलाचं लग्नाचं आवतन निमंत्रण घेऊन राजांकडे आला. राजांना प्रश्न पडला, तानाजी लग्नाचं निमंत्रण द्यायला आलंय आणि आपल्याकडे तर वेगळीच वेगळी झाली, त्याला तोंड कसं द्यावं. त्यामुळे तानाजीकडे त्यांनी डोळ्यात डोळे घालून देखील बघितलं नाही. त्याच वेळी तानाजी मालुसरेंच्या मनात शंका आली, मित्र ज्यावेळी आपल्या डोळ्यात डोळे घालत नाही त्यावेळी काहीतरी त्याच्यामध्ये एक वेगळा अर्थ आहे. आणि मग महाराजांनी मामांकडे लक्ष घातलं. काय सांगू मामा तुम्हाला मी, वचन दिलं माईला, दिलं माईला, दिलं माईला, कोंढाणा किल्ला घेण्याचे मी वचन दिलं माईला, दिलं माईला, दिलं माईला. एकटा कोंढाणा किल्ला घ्यायचा असाचा प्रश्न नाही, पण सोडवायचे आहे ते थोरी उदयपूरच्या कमलकुमारीला, कमलकुमारीला, कमलकुमारीला. आता काय करायचं, घेऊन छान माईला जावं, रायबाचं लग्न उरकावं, हा वक्त तुम्हाला नाही ठावं, आम्ही तिकडं लग्नाला यावं, वरबाप म्हणून मिरवावं, आमच्या आई बहिणीवर घावं, खालत्याला परकीय राहावं, आम्ही पुहावं, कानानं खुशाल जगी असलं मानव छंडते सर्व. गड किल्ल्यांच्याच बाबतीत खेळत बसायचं, पण त्यावेळी तशी काही परवानगी नव्हती, ती काही बोलू शकले नाही. आणि मग तानाजी मालुसरे निघाले. कोंढाण्याजवळ जाऊन, कोंढाण्याच्या जवळ आल्यानंतर त्यांनी वेश बदलला. कोंढाण्याजवळ जाऊन वेश बदलून तळ देऊन दोघे बी बंदूक त्याच बघतात, गोंधळी बनून निघते समयास केली सुरुवात किल्ला चढण्यास जी. किल्ल्याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून ते निघाले. दोघ जण भाऊ, त्यांनी गोंधळ्यांचा वेश घेतला, दोघं गोंधळी झालेत आणि ते कोळीवाड्याकडे निघाले. आणि कोळीवाड्यात दिसल्यानंतर कोळ्यांना आनंद झाला, अरे वा आपल्याला गरज होती गोंधळाची, आणि गोंधळे ऐकता मिळालं. म्हणजे आता तुम्हाला कोणाला माहिती नसताना जर कोण ऐकायला मिळतो त्याचा आनंद हा वेगळाच असतो. तसंच काही कारण नसताना आम्हाला गोंधळी मिळतोय म्हणून ते खुश झाले. आणि मग त्यांनी गोंधळ सुरू केला. तेलकट पंडी अंगाला, तेलकट पंडी अंगाला, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा, कवड्याची टोपी डोईला लावून शान कुंकू फाळाला, हातामध्ये काकडा पेटल्याला, उद उद शब्द बोलाला, एका कोंढर गोंधळी आला, चल चल जाऊन सांग जा ऐकाला, आईचा नवस फेडायचा आहे त्याला, बरं आला दादा भक्ताला फेडू नवसाला जी जी जी. देवीचं भरलं मकड, लावून छान पाच चिप्पाड, गोंधळी बोलतो खडखड, देशात चहू बाजूकड, माजल्यात परके बोकड, आपल्या आई बहिणींची कुड, कोण उकलील याच कोड, चल जाऊ शिवाजीकड, तोच उकलील याच कोड, ऐकताच झाली गडबड, खडू नाही उमगलाय कोड, बोलतो उघड जी जी जी. तुम्ही राव नाही गोंधळी, तुम्ही राव नाही गोंधळी, दुसरे कुणीतरी आहात खरोखरी, कोण तुम्ही कुठले काय ते काम, थोरा मोठ्यांचा तुम्हा सन्मान, नाव सांगा नका करू अनमान जी जी जी. सांगतो 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 असं म्हणून तानाजीने आपलं नाव सांगितलं, आपली ओळख करून दिली. मी हे कशासाठी आलो हे सांगितलं, मला कोंढाणा घ्यायचा हे सांगितलं आणि कोळ्यांना वश करून आणि मागवद्य
सप्तमीला माघ मध्य सप्तमीला तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी आले. रात्रीची वेळ होती आणि त्यांनी कोंढाणा यंगायला म्हणजे चढायला सुरुवात केली. त्यावेळेस असं सांगितलं जातं यशवंती नावची एक घोरपड होती. त्या घोरपडीला शेपटी बांधली आणि ती शेपटी गडावर बांधल्यानंतर ती गडावर सोडली आणि त्याच्या साह्यावरती ते वरती आले असं इतिहासामध्ये सांगितलं जातं. इतिहास असा असतो की तो परिवर्तनीय आहे. इतिहासातला एखादा नवीन कागद जर सापडला, आता इथले कोणी इतिहासाचे अभ्यासक असतील, नवीन कागद सापडला की इतिहास बदलला जातो. पण परंपरेनं जे आम्हाला सांगितलं गेलं, परंपरेने जे शिकवलं गेलं त्याच्याप्रमाणे यशवंत घेऊन संगतीला यश मागितलं आंबेला, दोर तो बांधला शेपटीला यशवंती करी